नमस्कार. दिनांक 25 जून. कथेचं शीर्षक आहे ती आमच्याच कुटुंबातील होती. कोनळी गावाकडे जाताना सेवेकरी भुकेने व्याकुळ झाले. रात्री मुक्काम जंगलात पडला. जेवणाची सोय व्हावी म्हणून सेवेकरी महाराजांना विनवू लागले. महाराजांनी त्यांना पलीकडे आंब्याच्या झाडाखाली जाण्यास सांगितले. श्रीपाद भट आणि इतर काही जण तेथे गेले. तेथे एक म्हातारी बाई अंदाजे 100-150 माणसांचे अन्न घेऊन वाट पाहत होती. तिने ते अन्न श्रीपाद भटास देऊन टाकले. तिच्याविषयी महाराजांना विचारले तेव्हा महाराज म्हणाले, ती आमच्याच कुटुंबातील होती. या लीलेचा सरळ अर्थ सोपा आहे, पण त्यापेक्षा गर्भित अर्थ महत्वाचा आहे. इथे महाराज म्हणजे आत्माराम आहेत. त्यांचे बरोबरचे सेवेकरी हे जीव, कर्मेंद्रिये, पंचकोश, पंचप्राण, पंचमहाभूते आणि त्यांची पंचीकरणे होत. गाई वासरांचे खिल्लार म्हणजे श्रद्धा, निष्ठा, व्रतवैकल्ये, नेमधर्म, भजन, पूजन, नामस्मरण, जप इत्यादी होत. आत्मारामाच्या प्रेरणेनुसार त्याचे मागून जाणे हे त्यांचे हिंडणे होय. आत्माराम स्वतः निर्गुण असल्यामुळे थकत नाहीत, पण थोड्याशा वाटचालीने जीवात्मा देहेंद्रियांसह थकतो. त्यात त्याला विषय सेवनाची संधी न मिळाल्याने त्याची कासावीसी वाढते. विषय नाही आणि साधनेचे फळही नाही अशी दुविधा निर्माण होते आणि ते सारे अस्वस्थ होतात. हेची फळं काय मग तपाला अशी निर्वाणाची वेळ येते. हीच उद्धाराची वेळ असते. आत्माराम जीवात्म्याला आंब्याच्या झाडाकडे पाठवतो. हे आंब्याचे झाड म्हणजे हृदयस्थान. लहान मोठ्या असंख्य नाड्या, शिरा, नसा असलेले हृदय आंब्याच्या झाडासारखे दिसते. इंद्रियांना वाटते तेथे जाऊन काय मिळणार, पण जीवात्मा आत्मारामावर विश्वासून तेथे येतो. तेथे त्याला एक म्हातारी म्हणजे कुंडलिनी जगदंबा दिसते. निरनिराळे रंग, नाद यासह ध्यान समाधीचे पूर्ण भोजनाचे पदार्थ ती जीवात्मास देऊन टाकते. जीवात्मा कृतज्ञतेने तिला आत्मारामाच्या दर्शनास बोलावतो तेव्हा तुम्ही पुढे चला, मागून मी येतेच असे सूचकपणे कुंडलिनी बोलते. समाधी सुखाच्या यथेच्छ भोजनाने जीवात्मा देहेंद्रियासह सुखावतो. तो ब्रह्मानंदात लीन होतो. तेव्हा फक्त आत्मारामच एकटा जागा असतो. रंग, नाद, सिद्धी हे किरकोळ अनुभव तेथेच टाकून देऊन समाधी सुखात मोठा अनुभव घेऊन जीवात्मा देहावर येतो. त्या कुंडलिनी म्हातारीविषयी तो आत्मारामास विचारतो तेव्हा आत्माराम ती आमच्याच कुटुंबातील होती असे मोघम पण सूचकपणे बोलतो. ती आदिमाया स्वरूप अन्नपूर्णा जगदंबा असल्याची जीवाला खात्री पटते व तो आनंदित होतो. सद्गुरु आत्मारामाशी सतत अनुसंधान राखल्यास समाधी सुखाचा दिव्य आनंद मिळतो हे सांगणारे ही लीला आहे. धन्यवाद.